नमस्कार सर्वांना. आजच्या भागामध्ये आपण स्पोर्ट्सचे जो मागचा भाग अभ्यासला त्याच्या पुढचे महत्त्वाचे प्रश्न जानेवारी ते मार्च दरम्यान, मग त्या प्रश्नांचा आपण अभ्यास करूयात. आता हा जो अभ्यास करायचा तो आपल्याला प्रश्नांच्या माध्यमामधून करायचा आहे, त्याच्यामुळे आणखी सोपं राहील. याच्यामध्ये एक पद्धत आणखी मी तुम्हाला सांगितली होती मागच्या लेक्चरच्या शेवटच्या टप्प्यामध्ये. पहिल्या तुमच्या ज्या काही PDF नोट्स आहेत त्या समोर ठेवा, हातात पेन ठेवा आणि मग या ठिकाणी लेक्चरला जर तुम्ही बसलात तर हे तुमचं तिथल्या तिथं पाठ होईल. तर हे करणं गरजेचं आहे की जेणेकरून ते मुद्दे सहजपणे तुमच्या लक्षामध्ये राहतील. मग आपण लगेच आपल्या प्रश्नांना सुरुवात करूयात. जानेवारी ते मार्च स्पोर्ट्स संबंधीचे काही क्वेश्चन्स. कोणता खेळाडू वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज बनलेला आहे? कोणता खेळाडू बनलेला आहे? विराट कोहली हा खेळाडू बनलेला आहे. कशामध्ये पहा, WTC मध्ये आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप WTC मध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज कोण? विराट कोहली ठरलेला आहे. मग विराट कोहलीनं ही कामगिरी कोणत्या संघाविरुद्ध केली आहे? दक्षिण आफ्रिका या संघाविरुद्ध ही कामगिरी केली आहे. आणि हा नवीन विक्रम त्यानं करत असताना कोणाला मागं टाकलं आहे? तर रोहित शर्माला त्यानं मागं टाकलं आहे. म्हणजे आपल्या एक गोष्ट लक्षात आली की WTC जी आहे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज कोण असं जर आपल्याला विचारलं तर विराट कोहली आहे. मागं कोणाला टाकलं आहे? तर रोहित शर्माला मागं टाकलेलं आहे. हे लक्षामध्ये ठेवायचं. पुढचा प्रश्न आपण पाहूयात. भारतीय कुस्ती संघटनेचे दैनंदिन कामकाज सांभाळण्यासाठी भारतीय ऑलिम्पिक संघटनेकडून 3 सदस्यीय हंगामी समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या प्रमुख पदाची जबाबदारी कोणावर सोपवण्यात आलेली आहे? आता हे भारतीय ऑलिम्पिक संघटनेविषयीचा प्रश्न आहे, आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. काय केलं आहे भारतीय ऑलिम्पिक संघटनेनं? 3 सदस्यीय हंगामी समितीची स्थापना केली आहे. 3 सदस्यीय हंगामी समितीची स्थापना का केली आहे? तर कारण भारतीय कुस्ती संघटनेचं दैनंदिन कामकाज सांभाळायचं आहे. मग 3 सदस्यीय हंगामी समितीची स्थापना केली आणि या समितीच्या प्रमुख पदाची जबाबदारी एका व्यक्तिमत्वाकडे सोपवण्यात आलेली. त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे भूपिंदर सिंह बाजवा. हे तुम्ही चित्र पाहता, भूपिंदर सिंह बाजवा यांचं. अशा प्रकारे हे भूपिंदर सिंह बाजवा भारतीय उशू संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवलेली. लक्षात आलं? भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या आपण उल्लेख केल्याप्रमाणे 3 सदस्यीय हंगामी समितीची स्थापना करून त्याच्या प्रमुख पदाची जबाबदारी कोणत्या व्यक्तिमत्वाकडे सोपवण्यात आलेली? तर भूपिंदर सिंह बाजवा या व्यक्तिमत्वाकडे सोपवण्यात आलेली. पुढचा प्रश्न पहा. कोणत्या भारतीय खेळाडूंनी फ्रेंच ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीचं विजेतेपद मिळवलेलं आहे? ही महत्त्वाची कामगिरी आपल्या देशासाठी. फ्रेंच ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धा पुरुष दुहेरीचं विजेतेपद मिळालं. त्यांचं नाव काय? त्यांचं नाव आहे चिराग शेट्टी, सात्विक साईराज रांकीरेड्डी. हे दोघंजण जे तुम्ही पाहता तर या दोघांनी काय केलं आहे? फ्रेंच ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेमध्ये पुरुष दुहेरीचं विजेतेपद मिळालं. ही नावं विचारली जातील. नावं कोणती आहेत हे आपल्याला माहिती पाहिजे. चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रांकीरेड्डी अशी त्यांची नावं आहेत. पुढचा प्रश्न आपण पाहूयात. पुढचा प्रश्न कोणता आहे पहा. पुढचा प्रश्न आहे की 7व्या संतोष ट्रॉफीचे विजेतेपद कोणत्या संघानं पटकावलं आहे? संघानं पटकवलेलं आहे. 7व्या संतोष ट्रॉफीचं विजेतेपद पटकवणारा संघ कोणता? तर लष्करानं पटकवलेलं आहे. लक्षात आलं? 7वी संतोष ट्रॉफीचं विजेतेपद लष्करानं पटकवलेलं आहे. ठीक आहे. एक PP शकील नावाचा खेळाडू आहे. त्याने केलेल्या गोलच्या जोरावरती गोव्याचा पराभव केला आणि लष्करानं या संतोष ट्रॉफीचं विजेतेपद प्राप्त केलेलं आहे. आपल्याला या ठिकाणी फक्त लक्षामध्ये काय ठेवायचं की 7व्या संतोष ट्रॉफीचं विजेतेपद कोणत्या संघानं पटकवलं? लष्करानं पटकवलं आहे. कोणाचा पराभव केला आहे? गोव्याचा पराभव करून हे ट्रॉफीचं विजेतेपद पटकवलेलं आहे. पुढचा प्रश्न आपण पाहूयात. पुढचा आपला प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्वाची भारतीय पॅरालिम्पिक
समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेली आहे? असं व्यक्तिमत्व आहे की त्या व्यक्तिमत्वाची भारतीय पॅराऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. त्यांचं नाव आहे देवेंद्र झाझरिया. हे तुम्हाला दिसत आहेत, हा खेळाडूच आहे देवेंद्र झाझरिया. या पॅराऑलिम्पिकमध्ये ह्या खेळाडूनं 2 सुवर्ण पदकं जिंकलेली आहेत. मग यांचीच निवड भारतीय पॅराऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदी झालेली आहे. बिनविरोध निवड झाली आहे. नाव काय आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. देवेंद्र झाझरिया असं त्यांचं नाव आहे. लक्षात आलं? पुढे जाऊयात. पहिल्या आणि 100व्या कसोटीत एका डावात निम्मा संघ बाद करण्याचा पराक्रम केलेला हा पहिलाच गोलंदाज ठरला आहे. पहिल्या कसोटीमध्ये सुद्धा एका डावात निम्मा संघ बाद केलाय आणि त्यांची जी 100वी कसोटी आहे त्या कसोटीमध्ये सुद्धा निम्मा संघ बाद केलाय. अशी कामगिरी करणारा पहिला गोलंदाज कोण ठरलेला आहे? तर आपल्या देशाचे आर अश्विन हा गोलंदाज ठरलेला आहे. लक्षात आलं? पहिल्या सामन्यामध्ये पण 5 गडी बाद आणि दुसऱ्या 100व्या सामन्यामध्ये सुद्धा निम्मा संघ म्हणजे 5 गडी बाद करणारा हा पराक्रम केलेला पहिला गोलंदाज ठरलेत आर अश्विन. लक्षात आलं? पुढे जाऊया. महिला क्रिकेटमध्ये आत्तापर्यंतचा सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम कोणी केलाय? सर्वात वेगवान चेंडू महिला क्रिकेटमध्ये शबनीम इस्माईल असं त्यांचं नाव आहे. हे त्यांचं चित्र आहे, शबनीम इस्माईल यांचं. आत्तापर्यंतचा सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम यांनी केला आहे आणि त्या चेंडूचा वेग होता 132.1 किलोमीटर प्रति तास हा वेग आहे. तशा प्रकारे महिला प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सकडून हे खेळतात. मुंबई इंडियन्सकडून खेळताना या शबनीम इस्माईल यांनी काय केलं आहे तर दिल्ली कॅपिटल विरुद्धचा जो सामना होता त्या सामन्यात 132.1 किलोमीटर प्रति तास एवढ्या वेगानं चेंडू टाकला आहे. तर ही जी नोंद झाली आहे त्याला म्हटलं जात आहे की महिला क्रिकेटमध्ये आत्तापर्यंतचा सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम यांनी केलेला आहे. शबनीम इस्माईल त्यांचं नाव आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. कोणत्या भारतीय बॅडमिंटनपटूनं नुकतेच आंतरराष्ट्रीय स्पर्धेतून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे? त्यांचं नाव आहे साई प्रणीत. साई प्रणीत हे चित्र जे दिसतंय तुम्हाला ते त्यांचंच आहे, साई प्रणीत यांचं. लक्षात आलं? आपल्याला असंही विचारतील की साई प्रणीत यांनी नुकतीच आंतरराष्ट्रीय स्पर्धेतून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतलाय. साई प्रणीत हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे असा सुद्धा प्रश्न विचारतील. मग आपल्या लक्षात आलं पाहिजे की साई प्रणीत यांनी जी नुकतीच निवृत्ती घेतली आहे ते भारतीय बॅडमिंटनपटू आहे. लक्षात आलं? साई प्रणीत हे नाव. आणि या ठिकाणी पहा आणखी थोडीशी माहिती की वयाच्या 31व्या वर्षी आंतरराष्ट्रीय स्पर्धेतून निवृत्ती घेण्याचा त्यांनी निर्णय घेतला. यांना अर्जुन पुरस्काराने सुद्धा सन्मानित केलं आहे 2019मध्ये. तर अशा प्रकारे साई प्रणीत हे नाव तुमच्या लक्षामध्ये राहील. बॅडमिंटनपटू आहेत आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेतून त्यांनी निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. कोणत्या 4 खेळाडूंना 7 मार्च 2024 या एकाच दिवशी आपला 100वा कसोटी सामना खेळला आहे? 4 खेळाडू असे आहेत की ज्यांनी एकाच दिवशी आपले 100वे सामने खेळलेले आहेत. 4 मार्च 2024ला त्यांची नावं रविचंद्रन अश्विन हे तुम्हाला दिसतात, जॉनी बेअरस्टो, केन विलियमसन आणि टिम साऊदी. 4 खेळाडूंच्या नावावर विक्रम झाला आहे. या 4 खेळाडूंना 7 मार्च 2024 रोजी म्हणजे एकाच दिवशी आपला 100वा कसोटी सामना हे 4 खेळाडू खेळलेले आहेत मार्च 2024मध्ये. लक्षात आलं व्यवस्थित? पुढे जाऊयात. एशियन रिव्हर राफ्टिंग चॅम्पियनशिप उद्घाटन कोणत्या शहरामध्ये करण्यात आलं आहे? पहा, एशियन रिव्हर राफ्टिंग चॅम्पियनशिपचं उद्घाटन कोणत्या शहरामध्ये करण्यात आलेलं आहे? सिमला या शहरामध्ये करण्यात आलेलं आहे आणि 4 ते 9 मार्च दरम्यान ही स्पर्धा पार पडलेली आहे. आपल्याला याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं आहे की ही जी स्पर्धा झाली त्याचं उद्घाटन कोणत्या शहरामध्ये झालं? तर सिमला या शहरामध्ये झालं, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. भारताच्या कोणत्या संघांना
4 मार्च 2024 रोजी ऑलिम्पिकमध्ये प्रवेश देण्यात आलेला आहे? भारताच्या कोणत्या संघांना 4 मार्च 2024 रोजी ऑलिम्पिकमध्ये प्रवेश दिला गेलेला आहे? आता हे पहा, पुरुष आणि महिला टेबल टेनिस संघ ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळाला आहे भारताच्या या संघांना 4 मार्च 2024ला. आणि हे कोणत्या खेळाशी? टेबल टेनिसशी संबंधित आहेत. पुरुष आणि महिला टेबल टेनिस संघाला ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळालेला आहे. आणि मग काय होईल? प्रवेश मिळाल्यामुळं भारताचे हे दोन्ही संघ प्रथमच ऑलिम्पिकमध्ये खेळणार आहेत. लक्षात आलं? कोणाला प्रवेश दिला जाणार आहे हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न आपण घेऊयात. जागतिक ॲथलेटिक्स परिषदेनं 2027च्या जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपचं आयोजन करण्यासाठी कोणत्या शहराची निवड केली? हे तुम्हाला नाव दिसतं आहे, बीजिंग. 2027मध्ये कुठे होणार आहे? बीजिंगमध्ये होणार आहे. जागतिक ॲथलेटिक्स परिषदेनं 2027च्या जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपचं आयोजन करण्यासाठी कोणत्या शहराची निवड केली? बीजिंग या शहराची निवड केली. लक्षामध्ये असणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला डायरेक्ट प्रश्न पण विचारते, जागतिक ॲथलेटिक्स परिषदेनं किंवा जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2027 कोणत्या शहरामध्ये होणार आहे? हा डायरेक्ट क्वेश्चन असू शकतो. तर बीजिंग चीनमध्ये होणार आहे. आता हे याच्याविषयी काही माहिती. ग्लासगोला एक बैठक झाली होती, जागतिक ॲथलेटिक्स परिषदेची बैठक झाली ग्लासगोला. आता या ठिकाणी आणखी एक गोष्ट लक्षामध्ये ठेवायची की जागतिक ॲथलेटिक्स परिषदेची बैठक कोणत्या ठिकाणी झाली होती? ग्लासगोला झाली आहे. 234वी जागतिक ॲथलेटिक्स परिषद होती ही. आणि या बैठकीमध्ये निर्णय घेतला आहे. काय निर्णय घेतला आहे? तर 2027मध्ये ह्या चॅम्पियनशिपचं आयोजन, जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपचं आयोजन बीजिंग इथे होणार आहे. हे कोणत्या परिषदेत निर्णय घेण्यात आला? तर ग्लासगो या ठिकाणी जी परिषद झालेली होती त्या परिषदेमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर ही 2027ची स्पर्धा आहे, बीजिंग चीनमध्ये होणार आहे. पण 2023ची स्पर्धा कुठे झाली? बुडापेस्ट येथे झालेली आहे. लक्षात आलं? 23चा. आणि जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025ची स्पर्धेचं आयोजन कुठं केलं जाणार आहे? टोकियोला केलं जाणार आहे. म्हणजे आपण 23ची स्पर्धा कोठे झाली पाहिलं, 25चं आयोजन कोठे होणार आहे, 27चं आयोजन कोठे होणार आहे, हे 3 वेगवेगळं पाहिलं. 23ची कुठं झाली? बुडापेस्टला झाली. 25च्या स्पर्धेचं आयोजन कुठं होणार आहे? टोकियोला होणार आहे. ग्लासगो परिषदेमध्ये 27साठी या स्पर्धेच्या आयोजनासाठी कोणतं ठिकाण निवडलं आहे? बीजिंग चीन ठिकाण निवडलं आहे. लक्षात आलं? बुडापेस्टला 23ची, 25ची होणार आहे टोकियो जपानला आणि 27ची होणार आहे बीजिंग चीनला. हा क्रम लक्षात आपल्याला ठेवायचा आहे. म्हणजे विचारलं तर आपल्याला ते सहजपणे त्याचं उत्तर देता येईल. पुढे जाऊयात पुढच्या प्रश्नाकडं. कोणता खेळाडू T20 आंतरराष्ट्रीय इतिहासातील सर्वात जलद शतक झळकावणारा खेळाडू ठरला आहे? हे नवीन खेळाडू जॅन निकोल लोफ्टी-इटन त्याचं नाव आहे. हे पहा, हे त्यांचं चित्र आहे. जॅन निकोल लोफ्टी-इटन, नामिबियाचा खेळाडू. आता यानं काय केलं आहे? T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इतिहासातली सर्वात जलद शतक झळकावलं. किती चेंडूमध्ये झळकावलं आहे? 33 चेंडूमध्ये शतक केले. 100 रन्स 33 चेंडूमध्ये केलेले आहेत. आणि पूर्वीचा जो विक्रम होता, नेपाळच्या कुशल मल्ला यांचा विक्रम होता पूर्वीचा, की कमी चेंडूत शतक करण्याचा विक्रम कुशल मल्ला यांच्या नावावरती होता. तो विक्रम आता यांनी मोडला आहे आणि 33 चेंडूमध्ये जॅन निकोल लोफ्टी-इटन हे नामिबियाचा खेळाडू, या खेळाडूनं काय केलं आहे तर 33 चेंडूमध्ये 100 रन्स केलेले आहेत. तर हे त्याच वेळेसही पिक्चर आहे की ज्यावेळी त्यांनी 100 रन्स केले. तशा प्रकारे जॉन निकोल लोफ्टी-इटन कुठला खेळाडू आहे? नामिबियाचा खेळाडू आहे. कोणाचा विक्रम यांनी मोडलेला आहे? आपण म्हटल्याप्रमाणे कुशल मल्ला नेपाळ यांचा विक्रम मोडलेला आहे. लक्षात आलं? एकदा चिंतन करा.
कोणता खेळाडू? जॉन निकोल लोफ्टी ईटन, नामिबियाचा खेळाडू आहे. कुशल मल्ला नेपाळचा, त्यांचा विक्रम यांनी मोडलेला आहे. पुढे जाऊयात. 33 चेंडूत 100 धावा यांनी केलेल्या आहेत. पुढे जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. आशियाई ट्रॅक सायकलिंग चॅम्पियनशिप 2024 कोठे पार पडली? आशियाई ट्रॅक सायकलिंग चॅम्पियनशिप 2024 नवी दिल्ली येथे पार पडली. आशियाई ट्रॅक सायकलिंग चॅम्पियनशिप 2024 ही स्पर्धा कोठे पार पडली? नवी दिल्ली येथे पार पडलेली आहे. या स्पर्धेमध्ये भारतानं 9 सुवर्ण, 6 रौप्य, 3 कांस्य, एकूण 18 पदकं मिळवलेली आहेत. एकूण 18 पदकं मिळवली. सगळ्यात जास्त पदकं कोणत्या देशानं मिळवली? सर्वात जास्त पदकं मलेशिया या देशाने मिळवली. मलेशिया अव्वल स्थानी आहे आणि 24 पदकांसह जपान दुसऱ्या स्थानावरती आहे. भारतानं किती मिळाली? एकूण 18 पदकं भारताला मिळाली. भारत 4थ्या स्थानावरती आहे. पहिल्या स्थानावर मलेशिया, दुसऱ्या स्थानावर जपान आणि 4थ्या स्थानावरती भारत आहे. अशा प्रकारे ही आशियाई ट्रॅक सायकलिंग चॅम्पियनशिप 2024 ही स्पर्धा कोठे पार पडली? नवी दिल्लीला पार पडलेली आहे. या स्पर्धेमध्ये भारताचं स्थान 4थं आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. भारतानं एकूण 18 पदकं मिळवली. या स्पर्धेमध्ये पहिलं स्थान कोणत्या देशाचं आहे? अव्वल स्थान कोणत्या देशाचं आहे? मलेशिया, आणि 2 नंबरला जपान, 4 नंबरला भारत आहे. लक्षात आलं व्यवस्थित? पुढे जाऊयात. अंडर 16 महिला चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली होती? नुकतीच अंडर 16 महिला चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धा पार पडली आहे. कोठे करण्यात आली होती आयोजित? नेपाळमध्ये आयोजित करण्यात आलेली होती. या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. या स्पर्धेमध्ये जर विचार केला तर ही बांगलादेशची टीम आहे. बांगलादेशनं भारताचा पराभव करून या स्पर्धेमध्ये विजेतेपद मिळवलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये ही स्पर्धा नेपाळला पडली. बांगलादेश हा विजेता देश आहे. बांगलादेशने कोणाला हरवलं? बांगलादेशनं भारताला हरवून ही स्पर्धा जिंकलेली आहे. अंडर 16 महिला चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धा कोठे पार पडली? नेपाळमध्ये. जिंकणारा संघ या ठिकाणी तुम्हाला दिसतं बांगलादेश आणि उपविजेता संघ भारत आहे. लक्षात आलं? पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. देशाची पहिली महिला खेळपट्टी क्युरेटर कोण ठरली आहे? देशाची पहिली महिला पिच क्युरेटर असं आपण त्याला म्हणतो. खेळपट्टी क्युरेटर कोण ठरली आहे? त्यांचं नाव आहे जसिंथा कल्याण. देशाची पहिली महिला खेळपट्टी क्युरेटर, पिच क्युरेटर कोण ठरली आहे? तर जसिंथा कल्याण असं त्यांचं नाव आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. बेंगळुरू ओपन टेनिस स्पर्धेच्या दुहेरीचं विजेतेपद कोणी पटकावलं आहे? या दोघांनी पटकावलं आहे. बेंगळुरू ओपन टेनिस स्पर्धा दुहेरीचं विजेतेपद पटकावणारे दोघं जण रामकुमार रामनाथन आणि साकेत मायनेनी, हे दोघं जण. हे स्पर्धा जिंकल्यानंतरचं त्यांचं चित्र आहे. बेंगळुरू ओपन टेनिस स्पर्धेच्या दुहेरीचं विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे? रामकुमार रामनाथन. दोनदा राम आहे. राम राम लक्षात ठेवण्यासाठी सांगतात. रामकुमार रामनाथन आणि साकेत मायनेनी यांनी जिंकलेली बेंगळुरू ओपन टेनिस स्पर्धेचं दुहेरी विजेतेपद. लक्षात आलं? पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. संयुक्त अरब अमिरातीच्या क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी कोणत्या माजी भारतीय क्रिकेटपटूची निवड झाली आहे? UAEचा जो क्रिकेट संघ आहे, आता अनेक देश क्रिकेटमध्ये येत आहेत, मग त्यांना प्रशिक्षक हवेत, अनुभवी प्रशिक्षक हवेत. मग याचप्रमाणे UAEची पण टीम आहे आणि या टीमच्या क्रिकेट संघाला प्रशिक्षण देण्यासाठी एक माजी भारतीय क्रिकेटपटूची निवड झाली आहे. त्यांचं नाव आहे लालचंद राजपूत. लक्षात आलं? कोणत्या देशाच्या प्रशिक्षकपदी त्यांची निवड झाली आहे? संयुक्त अरब अमिराती UAE या देशाच्या प्रशिक्षकपदी त्यांची निवड झाली आहे. आणि नाव काय आहे? लालचंद राजपूत. हे पहा, हे आहेत लालचंद राजपूत, यांची निवड झाली आहे. लक्षात आलं? प्रश्न एकदा बघून घ्या. UAE क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी लालचंद राजपूत यांची निवड झालेली आहे. पुढे जाऊयात.
भारतीय महिला संघानं शाह आलम मलेशिया येथे आशियाई सांघिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत अंतिम लढतीत कोणत्या देशावर मात करत सुवर्ण पदक मिळवलं आहे? थायलंड या देशावरती मात करत सुवर्ण पदक प्राप्त केलं आहे. लक्षात आलं? भारतीय महिला संघानं. आता याच्यामध्ये काय काय लक्षात घ्यायचं आहे पहा. आशियाई सांघिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा कोठे पार पडली? शाह आलम मलेशिया या देशात पार पडली. पहिली गोष्ट आपण लक्षात घेतलं, ही स्पर्धा कोठे पार पडली? आपल्या लक्षात आलं, शाह आलम मलेशिया इथे पार पडली. अंतिम लढतीत कोणाला सुवर्ण पदक प्राप्त झालं? भारतीय संघाला सुवर्ण पदक प्राप्त झालं. भारतीयांनी कोणत्या संघाला हरवून हे सुवर्ण पदक प्राप्त केलं? थायलंड या संघाला हरवून सुवर्ण पदक प्राप्त केलं. हा आहे आपला संघ, भारतीय महिला संघ, की ज्यांनी हे विजेतेपद मिळालेलं आहे थायलंड ह्या संघाला हरवून. लक्षात आलं? तशा प्रकारे ही आशियाई सांघिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा कोठे पार पडली? शाह आलम मलेशिया, आणि सुवर्ण पदक भारतीय संघानं प्राप्त केलंय थायलंड ह्या संघाला हरवून. आता पहा, अंतिम लढतीमध्ये थायलंड या संघावर 3-2 अशी मात केली. 3-2 अशी मात करत सुवर्ण पदक मिळवलंय. आणखी काय वैशिष्ट्य आहे? आता पहा, भारतीय महिला संघानं काय केलंय की प्रथमच आशियाई सांघिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद मिळवलं. म्हणजे आपल्याला विधानामध्ये जर विचारलं तर अशा प्रकारचं विजेतेपद प्रथमच प्राप्त झालं आहे. हो, प्राप्त झालं आहे, कारण भारतीय महिला संघानं प्रथमच काय केलं आहे? आशियाई सांघिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद मिळवले. हा आपला संघ आहे सगळा. लक्षात आलं? किती प्रश्न पाहिले आपण पहा. हे बॅडमिंटन स्पर्धा कोठे पार पडली? आपण म्हटलं मलेशियामध्ये पार पडली. भारत जिंकला, थायलंडला हरवलं, 3-2ने मात केली. आणि आपण म्हटलं की प्रथमच आशियाई सांघिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद भारतीय महिला संघाला प्राप्त झालं. लक्षात येतं? पुढे जाऊया. कोणती फलंदाज महिलांच्या कसोटी क्रिकेट इतिहासातील सर्वात वेगवान द्विशतक ठोकणारी फलंदाज ठरली? एक महिला आहे, ॲनाबेल सदरलँड. हे द्विशतक ठोकल्यानंतर असं अभिवादन तिने केलं होतं, म्हणजे बॅट दाखवली. तर हे कोणती फलंदाज महिला आहे की कसोटी क्रिकेट इतिहासातील सर्वात वेगवान द्विशतक त्यांनी केले? 200 धावा केल्या. किती चेंडूमध्ये केल्या? 248 चेंडूमध्ये ह्या 200 धावा करण्यात. आणि अशा प्रकारे महिलांच्या कसोटी क्रिकेट इतिहास जर पाहिला आत्तापर्यंत सर्वात वेगात, म्हणजे 248 चेंडूमध्ये त्यांनी 200 धावा केलेल्या आहेत. त्यांचं नाव काय? ॲनाबेल सदरलँड यांनी ही कामगिरी केलेली आहे. आणि ह्या कोणत्या देशाच्या? तर ह्या ऑस्ट्रेलिया या देशाच्या आहेत. ऑस्ट्रेलिया या देशाच्या आहेत. कोणत्या देशाच्या आहेत? ऑस्ट्रेलियाच्या. ॲनाबेल सदरलँड असं त्यांचं नाव आहे. 200 धावा केलेत. कोणत्या देशाविरुद्ध कामगिरी केली? दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ही कामगिरी केली आहे. तशा प्रकारे हे ॲनाबेल सदरलँडचं नाव लक्षात ठेवायचं आहे. शिवाय आणखी एक प्रश्न आहे, कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावसंख्या कोणत्या संघाने, महिला संघाने रचली? ऑस्ट्रेलियाच्या. ह्यांनी 200 केल्या आणि 9 बाद 575 धावा झाल्या. आणि मग ह्या ज्या 575 धावा झाल्या, तर ही जी धावसंख्या आहे ती महिला कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावसंख्या ठरलेली आहे. अशा प्रकारे ॲनाबेल सदरलँड ऑस्ट्रेलियाच्या आहेत, ज्यांनी 200 धावा केल्यात, सर्वात वेगवान द्विशतक केलेलं आहे. पुढे जाऊयात. नुकताच कसोटी क्रिकेटमध्ये 500 विकेटचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण करणारा भारतीय खेळाडू कोण आहे? 500 विकेटचा महत्त्वाचा टप्पा पार केला, आत्ता केला. आर अश्विन हे तुम्हाला दिसतात की 500 विकेटचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण केल्यानंतर त्यांनी अशा प्रकारे चेंडू दाखवला होता. तर हे 500 विकेटचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण करणारा भारतीय खेळाडू रविचंद्रन अश्विन यांचा विचार करावा लागतो. अशी कामगिरी करणारे रविचंद्रन अश्विन अनिल कुंबळेनंतर दुसरा भारतीय गोलंदाज ठरलेला आहे. अनिल कुंबळेंच्या 519 बळी आहेत आणि ह्यांनी 500 कसोटी बळी घेतलेले आहेत. 98 कसोटीत ही कामगिरी केलेली आहे या आर अश्विन यांनी.
लक्षात आलं? नुकताच कसोटी क्रिकेटमध्ये अनिल कुंबळेंनंतर 500 विकेटचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण करणारा दुसरा भारतीय खेळाडू कोण? रविचंद्रन अश्विन. 519 बळी अनिल कुंबळेंनी घेतले होते, आता 500 बळींचा टप्पा पूर्ण केला आहे रविचंद्रन अश्विन यांनी. हे दुसरे खेळाडू, दुसरा भारतीय गोलंदाज ठरलेला आहे 500पेक्षा जास्त बळी घेणारा, 500 बळी घेणारा. पुढे आपण जाऊयात. कोणता खेळाडू कसोटी शतक केलेला भारताचा सर्वाधिक वयाचा कर्णधार ठरला? रोहित शर्मा. कोणता खेळाडू कसोटी शतक केलेला भारताचा सर्वाधिक वयाचा कर्णधार आहे? रोहित शर्मा ठरलेला आहे. इंग्लंड विरुद्धच्या मालिकेमध्ये तिसऱ्या कसोटी क्रिकेटमध्ये रोहित शर्माने शतक केलेलं होतं आणि आता भारताच्या सर्वाधिक वयाचा कर्णधार ठरला आहे की ज्या खेळाडूनं कसोटी शतक केलेलं आहे सर्वाधिक वयाच्या कर्णधारांना. हां, किती वय आहे सध्या? 36 वर्ष 291 दिवस यांचं वय. आणि याच्या अगोदर विजय हजारेंचा विक्रम त्यांनी मोडलेला आहे. 291 दिवस त्यांचं वय. विजय हजारेंनी 36 वर्ष 278 दिवस मध्ये शतक केलेलं होतं. आता त्याच्या पुढे जाऊन हे रोहित शर्मांचं नाव आहे पहा की कसोटी शतक केलेला भारताचा सर्वाधिक वयाचा कर्णधार रोहित शर्मा. कोणत्या देशाविरुद्ध? इंग्लंड या देशाविरुद्ध. कोणाचा विक्रम मोडला? विजय हजारेंचा विक्रम रोहित शर्मांनी मोडलेला आहे. लक्षात आलं? पुढे जाऊया. 45वी बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा कोठे होणार आहे? 45वी बुडापेस्ट, हंगेरी. बुडापेस्ट इथं लिहिलंय पहा, बुडापेस्ट 2024. 45वी बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा कोठे होणार आहे? बुडापेस्ट, हंगेरी या ठिकाणी होणार आहे. आता 2022मध्ये 44वी स्पर्धा कोठे झाली होती ही? तर ही चेन्नई या ठिकाणी झाली होती. चेन्नई. 44वी स्पर्धा चेन्नईला झाली. 45वी बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा बुडापेस्ट, हंगेरी येथे होते. लक्षात आलं? आणि त्याच्या अगोदरची स्पर्धा चेन्नईमध्ये झाली होती. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पहा. शिक्षण मंत्रालयानं देशामध्ये 11 लाख फुटबॉलचं वितरण करण्यासाठी कोणासोबत करार केला आहे? 11 लाख फुटबॉलचं वितरण करण्यासाठी कोणासोबत? तर फिफा सोबत. फेडरेशन इंटरनॅशनल डी फुटबॉल असोसिएशन, फिफा याच्या सोबत करार केलेला आहे. कोणी इथं करार केलेला आहे? कोणत्या मंत्रालयानं करार केला आहे? शिक्षण मंत्रालयानं करार केला आहे. कशासाठी करार केला आहे? 11 लाख फुटबॉलचं वितरण करायचं आहे आपल्याला देशामध्ये. मग फिफा सोबत करार केलेला आहे शिक्षण मंत्रालयानं. लक्षात आलं? आता कशासाठी हे करायचं आहे? उद्देश विद्यार्थ्यांसाठी फुटबॉलची सुलभता लक्षणीयरित्या विस्तृत करणे. आपल्या देशामध्ये फुटबॉलमध्ये आपण खूप मागे आहोत. मग त्याच्यामध्ये काही प्रगती करता येईल का? तर या उद्देशानं शिक्षण मंत्रालयानं हा उपक्रम राबवला, फिफाचं सहाय्य घेतलं आहे आणि विद्यार्थ्यांसाठी ते फुटबॉल उपलब्ध करून देण्याची सोय निर्माण करत आहे शिक्षण मंत्रालय. आता हे जे 11 आपण म्हणतोय किती फुटबॉल आहेत पहा, 11 लाख फुटबॉलचं वितरण केलं जाणार आहे. या 11 लाख फुटबॉलचं वितरण आपल्याला विचारतील कोणत्या कार्यक्रमाअंतर्गत हे वितरण केलं जाणार आहे? तर ते फुटबॉल फॉर स्कूल्स कार्यक्रम या अंतर्गत हा उपक्रम राबवला जाईल. उपक्रमाची सुरुवात झाली आहे 9 फेब्रुवारी 2024ला. लक्षात राहील का? आपल्या विद्यार्थ्यांना ते उपलब्ध करून द्यायचं आहे. कोण उपक्रम राबवत आहे? शिक्षण मंत्रालय उपक्रम राबवत आहे. 11 लाख फुटबॉल देणार आहे. फिफाशी करार केलेला आहे आणि उद्देश काय आहे? तर त्या विद्यार्थ्यांसाठी फुटबॉलची सुलभता लक्षणीयरित्या विस्तृत करायची आहे. म्हणजे त्याच्याकडे आता आपण फोकस करणार आहोत. आणि हे कोणत्या कार्यक्रमांतर्गत राबवलं जात आहे? F4S फुटबॉल फॉर स्कूल, F4S फुटबॉल फॉर स्कूल या कार्यक्रमांतर्गत हा उपक्रम राबवायला सुरुवात झाली आहे. कधीपासून राबवायला सुरुवात झाली आहे? 9 फेब्रुवारी 2024 पासून हा उपक्रम राबवायला सुरुवात झालेली आहे. लक्षात येतं? पुढे जाऊया.
आता याच्यामध्ये आपण जे आत्ता पाहिलं तर ओडिशामधील 17 जिल्ह्यामधील 1260 शाळांना वितरणसुद्धा केलं गेलेलं आहे त्या फुटबॉलचं. पुढचा प्रश्न पहा. देशातील पहिलं ऑलिम्पिक संग्रहालय कोठे उभारण्यात येत आहे? या संग्रहालयाचं उद्घाटन करताना ही लोक दिसत आहेत तुम्हाला. शिवछत्रपती क्रीडा संकुल पुणे या ठिकाणी देशातलं पहिलं ऑलिम्पिक संग्रहालय उभारण्यात येत आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. देशातलं पहिलं ऑलिम्पिक संग्रहालय कोठे उभारण्यात येत आहे? शिवछत्रपती क्रीडा संकुल पुणे या ठिकाणी तुम्हाला चित्रामध्ये दिसतात. या ठिकाणी अजित पवार त्या ठिकाणी अनावरण करतायत. तर हे कशासाठी उद्घाटन करतात हे तुम्हाला कळण्यासाठी या ठिकाणी असं झालेलं आहे. तर देशातलं पहिलं ऑलिम्पिक संग्रहालय कुठे आहे? शिवछत्रपती क्रीडा संकुल पुणे हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. हां, ह्याचं भूमिपूजन, हा भूमिपूजनाचा कार्यक्रमाचा या ठिकाणी फोटो आहे. 11 फेब्रुवारी 2024 रोजी याचं भूमिपूजन झालं आहे. आणि अशा प्रकारे हे देशातलं पहिलंच ऑलिम्पिक संग्रहालय ठरणार आहे. लक्षात आलं? ऑलिम्पिक संग्रहालय कुठे? पुण्यामध्ये उभारले जात आहे, शिवछत्रपती क्रीडा संकुल या ठिकाणी. पुढचा प्रश्न. आशिया कप फुटबॉल स्पर्धेचं विजेतेपद कोणत्या संघानं पटकावलं आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. आशिया कप फुटबॉल स्पर्धेचं विजेतेपद कोणत्या संघानं पटकावलं आहे? कतार या संघानं. हां, कुठे स्पर्धा पार पडली इथे लिहिलं आहे पहा. कतार 2024 AFC U23 एशियन कप कतार 2024 आशिया कप फुटबॉल स्पर्धा याचं विजेतेपद कोणत्या संघानं पटकावलं? कतार या संघानं पटकावलं. हां, कतारनं कोणत्या संघाचा पराभव करून हे विजेतेपद पटकावलं? कतारनं जॉर्डन या संघाचा पराभव केला आणि आशिया कप फुटबॉल स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. कतारमध्ये ही स्पर्धा पार पडलेली आहे आणि कतारनं सलग दुसऱ्यांदा हे विजेतेपद पटकावलं. आणि कतारचा एक खेळाडू पहा, अक्रम आफिफ असं त्याचं नाव आहे. त्या अक्रम आफिफ यांनी काय केलं? आशियाई चषकाच्या अंतिम लढतीत हॅटट्रिक नोंदवली आहे. आणि असा हॅटट्रिक नोंदवणारा पहिला फुटबॉलपटू ठरला आहे अक्रम आफिफ. लक्षात आलं? तशा प्रकारे ही स्पर्धा लक्षात ठेवायची. सुरुवातीला विचार करा, एक एक इमॅजिन करा. आशिया कप फुटबॉल स्पर्धेचं विजेतेपद कोणत्या संघानं पटकावलं? कतारनं पटकावलं. कोणत्या संघाचा पराभव केला? जॉर्डनचा पराभव केलेला आहे. त्याच्यानंतर स्पर्धा कोणत्या ठिकाणी झाली? ही कतारमध्ये ही स्पर्धा झाली. कतारनं सलग दुसऱ्यांदा हे विजेतेपद पटकावलं. कतारचा एक खेळाडू आहे, त्या खेळाडूचं नाव आहे अक्रम आफिफ. यांनी काय केलं की आशियाई चषकाच्या अंतिम लढतीत हॅटट्रिक नोंदवली. अशा प्रकारे आशियाई चषकाच्या अंतिम लढतीत हॅटट्रिक नोंदवणारा पहिला फुटबॉलपटू अक्रम आफिफ ठरलेला आहे. तर ही आशिया कप फुटबॉल स्पर्धा लक्षात आली व्यवस्थित. पुढे जाऊयात. भारताच्या कोणत्या वेगवान गोलंदाजाने जागतिक कसोटी गोलंदाजाच्या क्रमवारीत अव्वल स्थान मिळवलं आहे? सर्वात वरती गेलेत जसप्रीत बुमराह. साहजिकच हे सहजपणे नाव तुमच्या लक्षामध्ये राहील, मी सांगण्याची जास्त आवश्यकता नाही. पण काय केलं आहे हे लक्षात ठेवा. हा भारताचा वेगवान गोलंदाज असा आहे की या वेगवान गोलंदाजानं जागतिक कसोटी गोलंदाजांची जी क्रमवारी आहे ICCची, तर त्याच्यात अव्वल स्थान मिळवलेला जसप्रीत बुमराह. लक्षात आलं? आता जसप्रीत बुमराहचा जर विचार केला, जागतिक कसोटी क्रमवारीत अव्वल आलेला पहिला भारतीय वेगवान गोलंदाज कोण आहे? पहिला भारतीय वेगवान गोलंदाज आपण म्हणतो. पहिला भारतीय वेगवान गोलंदाज आहे जसप्रीत बुमराह. म्हणजे हा पण प्रश्न होऊ शकेल, जागतिक कसोटी क्रमवारीत अव्वल आलेला पहिला भारतीय वेगवान गोलंदाज कोण? जसप्रीत बुमराह. आणि बुमराहनं कपिल देव यांचा विक्रम मोडला आहे. कपिल देव जागतिक कसोटी गोलंदाजी क्रमवारीत दुसरे होते. आता जसप्रीत बुमराह प्रथम स्थानावरती आहेत. लक्षात आलं? या ठिकाणी बघून घ्या प्रश्न. भारताच्या कोणत्या वेगवान गोलंदाजानं जागतिक कसोटी गोलंदाजाच्या क्रमवारीत अव्वल स्थान मिळवलंय? जसप्रीत बुमराह.
पुढचा प्रश्न पहा. पहिली बिस्मटेक ॲक्वाटिक्स चॅम्पियनशिप 2024 कोठे आयोजित करण्यात आलेली होती? या ठिकाणी भारताचं चित्र तुम्हाला दिसतंय पहा. ओपनिंग सेरेमनी आहे हा बिस्मटेक ॲक्वाटिक्स चॅम्पियनशिप या स्पर्धेचा. ही नवी दिल्लीला झाली हे लक्षात ठेवा. पहिली बिस्मटेक ॲक्वाटिक्स चॅम्पियनशिप 2024 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती? नवी दिल्लीला आयोजित करण्यात आलेली होती. तर अनुराग सिंह ठाकूर हे जे दिसत आहेत तुम्हाला या ठिकाणी कदाचित दिसत असतील, अनुराग सिंह ठाकूर यांनी या स्पर्धेचं उद्घाटन केलं आणि 6 ते 9 फेब्रुवारी 2024च्या दरम्यान या चॅम्पियनशिपचं आयोजन नवी दिल्लीला करण्यात आलेलं होतं. ज्याला आपण म्हणतोय पहिली आहे म्हणून महत्त्वाची आहे. पहिली बिम्स्टेक ॲक्वाटिक्स चॅम्पियनशिप 2024 नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न पहा. 2026चा फिफा फुटबॉल वर्ल्ड कप कोणत्या देशांमध्ये होणार आहे? 2026चा फिफा फुटबॉल वर्ल्ड कप अमेरिका, मेक्सिको, कॅनडा या देशांमध्ये होणार आहे. 2026चा फिफा फुटबॉल वर्ल्ड कप कोणत्या देशांमध्ये होणार आहे? तर अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा या देशांमध्ये होईल. लक्षात आली तिन्ही नावं, अमेरिका, कॅनडा, शेजारी आणि मेक्सिको, हे लक्षामध्ये ठेवा. आता या ठिकाणी पहा, कोणत्या कालावधीमध्ये 2026मध्ये हा वर्ल्ड कप होईल? 11 जून ते 19 जुलैमध्ये हा वर्ल्ड कप होईल. आणि फुटबॉल विश्वकरंडकात या स्पर्धेमध्ये प्रथमच 48 देशांचा समावेश असणार आहे. 48 देशांचा. शिवाय कॅनडा हा देश असा आहे की कॅनडामध्ये प्रथमच पुरुषांच्या फुटबॉल विश्वकरंडकाचं आयोजन केलं जात आहे. कॅनडा पण देश आहे, अमेरिका, कॅनडा, मेक्सिको. मग त्यातला कॅनडा हा असा देश आहे की जिथं प्रथमच पुरुषांच्या फुटबॉल विश्वकरंडकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि अमेरिकेत दुसऱ्यांदा पुरुषांचा विश्वकरंडक होत आहे. लक्षात आलं? तशा प्रकारे हे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं. 26चा फिफा फुटबॉल वर्ल्ड कप 3 देशामध्ये होईल, अमेरिका, मेक्सिको, कॅनडा. लक्षात आलं? कॅनडा या देशामध्ये प्रथमच पुरुषांचा फुटबॉल वर्ल्ड कप होत आहे. अमेरिकेमध्ये ही दुसऱ्यांदा वेळ आहे असं आपण म्हटलेलं आहे. लक्षात आलं? पुढे जायचं, जाऊयात. अंधांसाठी नागपूरमध्ये 2 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या पुरुषांच्या राष्ट्रीय T20 क्रिकेट स्पर्धा कोणत्या संघाने जिंकली? अंध खेळाडू, नागपूरमध्ये स्पर्धा झाली. ही स्पर्धा कोठे झाली हे पण लक्षात ठेवा. स्पर्धा झाली आहे नागपूरमध्ये. स्पर्धा कोठे पार पडली हे पण विचारतील. नागपूरमध्ये 2 फेब्रुवारी 2024ला झालेल्या पुरुषांच्या राष्ट्रीय T20 क्रिकेट स्पर्धा कोणत्या संघाने जिंकली? कर्नाटक संघाने जिंकली. आता आणखी एक प्रश्न विचारतोय. अंधांसाठी पुरुषांची राष्ट्रीय T20 क्रिकेट स्पर्धा कोणत्या शहरामध्ये पार पडली? नागपूर या शहरामध्ये पार पडली. जिंकली कोणत्या संघानं? कर्नाटक संघाने. हा पहा कर्नाटकचा संघ. या संघानं ही स्पर्धा जिंकली. सिरीज विनर टीम कर्नाटका असं लिहिलं आहे. ट्रॉफीचं नाव काय आहे? नागेश ट्रॉफी असं त्याला म्हटलं जातं. नागेश ट्रॉफी ही अंधांसाठी जी ट्रॉफी दिली आहे, नागेश ट्रॉफी. आणि कर्नाटकनं ही स्पर्धा आंध्र प्रदेशचा पराभव करून जिंकलेली आहे. अंधांसाठी स्पर्धा पार पडली. राष्ट्रीय T20 क्रिकेट स्पर्धा पार पडली. कोणत्या शहरात पार पडली? नागपूर शहरामध्ये पार पडली. जिंकणारा संघ कोणता? कर्नाटक. कर्नाटकनं कोणत्या संघाला हरवलं? आंध्र प्रदेश राज्याला हरवलं. ट्रॉफीचं नाव काय आहे? नागेश ट्रॉफी. लक्षात आलं? तर या गोष्टी इथं लक्षामध्ये ठेवायच्या आहेत. पुढचा प्रश्न घेऊयात. 2024ची आशियाई शॉटगन चॅम्पियनशिप 2024 स्पर्धा कोठे पार पडली? आशियाई शॉटगन चॅम्पियनशिप 2024 कुवेत सिटीला पार पडल्या. महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. स्पर्धा कोठे पार पडल्या?
हे तरी आपल्याला माहिती पाहिजे. आणि आपल्याला सविस्तर अभ्यास करायचा आहे. IMP म्हणून अभ्यास करून 6 ते 7 मार्क आपल्याला पाडायचे नाही आहेत. आपल्याला मार्क्स पाडायचे आहेत 12 ते 13. मग आपल्याला प्रत्येक गोष्ट व्यवस्थित समजावून घ्यावी लागेल, वेळेत पाठ करावी लागेल. करू 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 असं म्हणून जर तुम्ही पुढे गेला तर वर्ष वाढत जातील. तर ते आपल्याला करायचं नाही. आपला टाईम बॉन्ड आहे 1-1.5 वर्षामध्ये पास व्हायचं. मग प्रत्येक अभ्यास परिपूर्ण पाहिजे. लक्षात आलं. तशा प्रकारे 2024ची आशियाई शॉटगन चॅम्पियनशिप 2024 स्पर्धा कोठे पार पडली? कुवेत सिटीमध्ये पार पडली. आता विचार करूयात आशियाई शॉटगन चॅम्पियन स्पर्धेमध्ये कामगिरी कशी झाली आहे. भारतीय संघानं 8 पदकं मिळवलीत. त्याच्यामध्ये 1 सुवर्ण, 3 रौप्य, 4 कांस्य आहेत. पदक तालिकेचा विचार केला तर भारत कितव्या क्रमांकावरती आहे? 5व्या क्रमांकावरती भारत आहे. आणि पहिलं स्थान कोणत्या देशाने मिळवलं आहे? पहिलं स्थान चीन या देशाने मिळवलं आहे. भारत 5व्या स्थानावरती आहे. एकूण संघाने 8 पदकं मिळवलेली, 1 सुवर्ण, 3 रौप्य, 4 कांस्य. अशा प्रकारे 2024ची आशियाई शॉटगन चॅम्पियनशिप 2024 स्पर्धा कोठे पार पडली? कुवेत सिटीमध्ये पार पडली. भारत कितव्या क्रमांकावर राहिला? पदक तालिकेच्या बाबतीत 4थ्या क्रमांकावर. पदक तालिकेच्या बाबतीत कोणता देश प्रथम क्रमांकावरती आहे? चीन हा देश प्रथम क्रमांकावरती आहे. तर ही आशियाई शॉटगन चॅम्पियनशिप 2024ची स्पर्धा कुवेत सिटीमध्ये पार पडली, हे लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न पहा. आशियाई मॅरेथॉन स्पर्धेत कोणत्या भारतीय खेळाडूने सुवर्ण पदक जिंकलं आहे? हे मानसिंग हा खेळाडू आहे. पहा, हे त्यांचं रिअल पिक्चर आहे. मानसिंग इथे दिसतंय तुम्हाला. तर आशियाई मॅरेथॉन स्पर्धा या स्पर्धेमध्ये कोणत्या भारतीय खेळाडूनं सुवर्ण पदक जिंकलं आहे? महत्त्वाचं आहे. सुवर्ण पदक जिंकलं आहे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. खेळाडूचं नाव मानसिंग आहे. आशियाई मॅरेथॉन स्पर्धा भारतीय खेळाडूनं सुवर्ण पदक जिंकलं आहे, त्याचं नाव मानसिंग. हे रिअल पिक्चर आहे. मानसिंग आता आशियाई मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकलं आहे. ही स्पर्धा कोठे झाली? आशियाई मॅरेथॉन स्पर्धा कोठे पार पडली? हाँगकाँग, चीन येथे पार पडली. किती वेळामध्ये अंतर कापलं? 2 तास 14.19 वेळ यांना दिली. ही स्पर्धा त्यांनी जिंकलेली आहे. ही स्पर्धा जिंकलेला दुसरा भारतीय ठरलेले आहेत मानसिंग. यापूर्वी टी गोपीनं 2017 ही स्पर्धा जिंकली होती. टी गोपी. लक्षात आलं. आशियाई मॅरेथॉन स्पर्धा जिंकणारा खेळाडू कोण? मानसिंग खेळाडू आहेत. किती वेळेमध्ये त्यांनी हे अंतर कापलं? 2 तास 14.19 हे अंतर कापलं. स्पर्धा कोठे पार पडली? हाँगकाँग, चीन येथे हे सुवर्णपदक मिळवलं. स्पर्धा येथे पार पडली. स्पर्धा जिंकलेले मानसिंग दुसरे भारतीय ठरले. त्याच्या अगोदर टी गोपी नावाचा खेळाडू होता, त्यानं ही स्पर्धा जिंकलेली होती. अशा प्रकारे आशियाई मॅरेथॉन स्पर्धा आपल्याला लक्षात ठेवायची. मानसिंग हे तुम्हाला लक्षात नाव राहील. टी गोपींच्या नंतर दुसऱ्यांदा त्यांना हे विजेतेपद मिळाले. इथे आशियाई मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सुवर्णपदक प्राप्त केलं आहे. हाँगकाँग, चीन येथे स्पर्धा पार पडलेली आहे. पुढचा प्रश्न आपण पाहूया. BCCIनं 20 जानेवारी 2023 रोजी 2028 पर्यंत इंडियन प्रीमियर लीगचं शीर्षक प्रायोजकत्व बहाल केलं आहे. कोणाला? BCCIनं 20 जानेवारी 2023ला खालीलपैकी कोणाला 2028 पर्यंत इंडियन प्रीमियर लीग IPLचं शीर्षक प्रायोजकत्व बहाल केलं? टाटा समूहाला बहाल केलं आहे. IPLचं 2028 पर्यंत आहे. तो लोगो जो दिसतो ना टाटाचा तुम्हाला, टाटा IPL असं म्हटलं जातं आता, आहे की नाही? टाटा IPL. तर हे कधीपर्यंतचे हक्क आहेत? 2028 पर्यंत IPLचे शीर्षक प्रायोजकत्व या टाटा समूहाला देण्यात आलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला दिसतंय टाटा IPL दिसतंय का? 2028 पर्यंत हे शीर्षक प्रायोजकत्व या टाटा समूहाला दिलेलं आहे. किती रुपयांना दिलं? 2,500 कोटी रुपयांचा करार झाला. या 2,500 कोटी रुपयांमध्ये IPLचं शीर्षक प्रायोजकत्व टाटा समूहाला बहाल केले. 2,500 कोटी रुपयांमध्ये. तर ही
आत्तापर्यंतची सर्वात मोठी रक्कम आहे. 2,500 कोटी जे आहेत ते आत्तापर्यंतची सर्वात मोठी रक्कम आहे. तशा प्रकारे हे शीर्षक प्रायोजकत्व 2028 पर्यंत टाटा समूहाकडे देण्यात आलेलं आहे. लक्षात आलं? पुढे जाऊयात. कोणता खेळाडू 150 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा पहिला पुरुष क्रिकेटपटू ठरला आहे? रोहित शर्मा. 150 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले रोहित शर्मा यांनी. तर हा 150 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा पहिला पुरुष क्रिकेटपटू म्हणून कोणाला ओळखलं जातं असं जर आपल्याला विचारलं तर या ठिकाणी तुम्हाला सांगता येईल रोहित शर्मांना ओळखलं जातं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिप 2024 आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिप स्पर्धा 2024 कोठे पार पडली? जकार्ता, इंडोनेशियाला पार पडली. पहिल्यांदा कोठे पार पडली हे लक्ष द्यायचं, ते खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यावर प्रश्न विचारला तर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिप 2024 स्पर्धा कोठे पार पडली? जकार्ता, इंडोनेशिया या ठिकाणी पार पडली. त्यानंतर प्रश्न, कोणत्या भारतीय खेळाडूने जकार्ता, इंडोनेशिया येथे झालेल्या आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिप 2024 मध्ये पुरुषांच्या 25 मीटर मानक पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक जिंकलं आहे? योगेश सिंग. हे योगेश सिंग तुम्हाला दिसत आहेत. तर हा भारतीय खेळाडू आहे. स्पर्धा आपण म्हटलं होतं की जकार्ता, इंडोनेशिया येथे झाली आहे आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिप 2024. पुरुषांच्या कोणत्या गटात 25 मीटर मानक पिस्तूल प्रकारात सुवर्ण पदक जिंकणारा खेळाडू कोण? योगेश सिंग. योगेश सिंग. आपण याच्या अगोदर प्रश्न पाहिला, आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिप 2024 स्पर्धा कोठे पार पडली? जकार्ता, इंडोनेशिया. त्यानंतर आपण विचार केला की एक भारतीय खेळाडू आहे, त्याने काय केलं आहे, पुरुषांच्या 25 मीटर मानक पिस्तूल प्रकारामध्ये या स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकलं आहे. त्यांचं नाव काय? योगेश सिंग असे त्यांचं नाव आहे. लक्षात येतं? तर अशा प्रकारे हा आपला दुसरा भाग स्पोर्ट्सबद्दलचा. यानंतरच्या पुढच्या भागामध्ये आपण स्पोर्ट्सचा तिसरा भाग अभ्यासणार आहोत प्रश्नांच्या माध्यमातून, आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपण सगळे प्रश्न समजावून घेणार आहोत. मग या ठिकाणी आज आपण थांबतोय. भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा.